साहेबांना ही चिंता होती. त्यांनी सांगितलं की 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण अशा जगामध्ये प्रवेश करतो आहोत. इथे राजकीय समता असेल, प्रत्येकाला एका मताचा अधिकार असेल, प्रत्येक मताचं मूल्य सारखंच असेल, पण राजकीय समता असताना सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, तर लोकशाहीचा डोलारा कोसळेल. इंटू पेरिल असा शब्द बाबासाहेब वापरतात. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे. हे अन्य देशांमध्ये तुम्हाला दिसणार नाही की जी लोकशाही म्हणून प्रत्येकाला भूमिका मांडता येईल. बाबासाहेबांचं हे वैशिष्ट्य होतं की बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानताना, मी ज्या मागाशी भाषणाचा उल्लेख केला त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात, 25 नोव्हेंबर 1949च्याच भाषणामध्ये, राज्यघटना शेवटी काय देईल, राज्यघटना शेवटी काय देईल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या घटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. बाबासाहेबांचं एक भाषण आहे, त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे लोकशाहीसाठी, विरोधक. विरोधक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज हे मुद्दा महत्त्वाचं यासाठी की विरोधी बोलायचंच नाही, भूमिका मांडायचीच नाही, अशा वेळी विरोधक सगळ्यात महत्त्वाचा आहे. ही मांडणी बाबासाहेब करतात आणि तेवढंच करून थांबत नाहीत. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, एक काळ असा येईल जेव्हा राजकीय नेते आपली भूमिका विसरतील, एक काळ असा येईल माध्यम आपली भूमिका विसरतील, पण त्याही कालावधीमध्ये माझी लोकशाही सुरक्षित असेल, कारण माझा सर्वाधिक भरोसा आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. सर्वसामान्य माणूस लोकशाहीचं रक्षण करेल अशी भूमिका बाबासाहेब तेव्हा मांडतात. मला अनेकदा प्रश्न असा पडतो की बाबासाहेबांसारखे प्रकाश वाट तुम्हाला मिळणं, हे तीन, मी तुम्हाला म्हटलं ना, हे तीन घटक फार महत्त्वाचे आहेत. संविधान ज्यांनी निर्माण केलं ते शिल्पकार बाबासाहेब, स्वातंत्र्याचा आणि एकूण राष्ट्रवादाचा जनक असणारे महात्मा गांधी, आणि ज्यांनी आधुनिक भारत उभा केला आणि तयार केला ते पंडित नेहरू. हे तिघही सोबत होते, हे तिघही सोबत होते. एक लक्षात घ्या, संविधानाच्या चौकामध्ये हे तिघही एकत्र आलेले होते. गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध आंबेडकर अशी मांडणी करणाऱ्यांना तुम्ही पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे, मतभेद असतीलच, मतभेद असतील, पण तरीसुद्धा मूल्यांच्या अनुषंगानं सगळ्यांचं एकमत होतं. आणि म्हणून हा देश निर्माण होऊ शकला, हा देश इथपर्यंत येऊ शकला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढे धर्म, एवढ्या भाषा, एवढे पंथ, असा देश उभाच राहू शकणार नाही अशी मांडणी केली जात होती, तरीसुद्धा हा देश इथपर्यंत येऊन उभा ठाकला. मला नेहमी असं वाटतं, ज्याप्रमाणे मी गांधी, नेहरू, आंबेडकर म्हणतोय, तसंच आपल्याकडे फुले शाहू आंबेडकर तेवढंच महत्त्वाचं आहे.